पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाला एकहाती सत्ता मिळवून दिली. मात्र त्यांच्या कुटुंबातील दोघांना सातारा जिल्ह्यातील माण खटाव तालुक्यातून पराभवाला सामोरं जावं लागलं. ग्रामविकास मंत्री यांचे धाकटे बंधू अरुण गोरे यांना तर भाऊजाई आरती गोरे हे पराभूत झाले, तर शेखर गोरे यांच्या पत्नी सोनल गोरे ह्या विजयी झाल्यात. सातारा जिल्हा परिषदेच्या औंध गटात ग्रामविकास मंत्री गोरे यांचे थोरले बंधू अंकुश गोरे यांची पत्नी भारती गोरे यांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून मनीषा योगेश फडतरे यांनी आव्हान दिलं होतं. या निवडणुकीत फडतरे यांना एकूण 11,394 मतं मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी भारती गोरे यांना 11,342 मतं मिळाली. अत्यंत चुरशीच्या असलेल्या या लढतीत फडतरे यांनी अवघ्या 52 मताच्या फरकानं विजय मिळवत औंधच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला अवैध ठेवला. या निकालात भारती गोरे यांचा पराभव हा मंत्री जयकुमार गोरे यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या मोठा धक्का मानला जातोय. सत्तेची ताकद, व्यापक प्रचार आणि मोठी यंत्रणा वापरूनही अपेक्षित यश न मिळाल्यानं भाजपामध्ये नाराजी दिसून येतेय. तर काही महिन्यांपूर्वी अंकुश गोरे यांनी औंध गटात वैयक्तिक लक्ष घालत जोरदार प्रचार केला होता. त्यांच्या पत्नी भारती गोरे यांना भाजपानं उमेदवारी देत सत्ता परिवर्तनाचा प्रयत्न करण्यात आला. मात्र मतदारांनी हा प्रयत्न फेटाळून लावला. राष्ट्रवादीवर पुन्हा विश्वास त्यांनी दाखवला आणि मनीषा फडतरे विजयी झाल्या. औंध गटातून गोरे यांच्या भाऊजाईबरोबरच कुकुडवाड गटातून अरुण गोरे यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलं. जयकुमार गोरे यांचे भाऊ आणि भाऊजाई पराभूत झाले असले तरी त्यांचे दुसरे बंधू शेखर गोरे यांच्या पत्नी सोनल गोरे या मात्र आंधळी गटातून विजयी झाल्या आहेत.